हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप वी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे खरवसची रेसिपी बघत आहोत आणि ब्लॉग थोडेसे लेट येत आहे कारण की मी इथे माझं फिरणं चालू आहे, सुट्टी आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे थोडंसं एडिटिंगला सुद्धा टाइम मिळत नाहीये। तर जसं जसं मिळतो तसं मी एडिट करते आणि लाईनीतच व्हिडिओ अपलोड करणार जेणेकरून तुम्हाला सीरीज प्रॉपर समजेल। मी फिरायला गेली होती त्याची। तर कालचा ब्लॉग होता दत्त मंदिरचा आणि प्रति बालाजीचा। त्याच्यानंतर आता हा नेक्स्ट डे शनिवारचा आहे 18 तारखेचा। तर इथे आम्ही इथे आम्ही खरवस बनवत आहोत। तर हे मी पहिल्यांदा होममेड बघते, नाही तर आतापर्यंत मी मार्केटचंच खात आली आहे। मोहिनी बोलत होती, मोना बोलत होती की मला येतं आपण बनवूया। तर मी म्हटलं चल ठीक आहे, आज तू बनवतेस तर आपण व्हिडिओ सुद्धा करू मग। तर त्याच्यामुळे कारण की मला सुद्धा माहिती नाही कसं बनवतात, तर ती बनवत होती तर मी म्हटलं चल व्हिडिओ बनवते जेणेकरून मी पण मुंबईला जाऊन मी स्वतः बनवेल। तर इथे असं आहे की ना 2 पिशव्या चीक आणलं होतं, तर ते इथे पुण्यात मिळतं। आता मला मुंबईमध्ये सर्च करायचं की कुठे मिळेल, ती म्हणत होती की डेअरीमध्ये मिळेल। तर मला जाऊन विचारायचं आहे कारण की खरवस खूप भारी लागू होतं जेव्हा तिने बनवलं होतं तेव्हा। तर मी त्याची रेसिपी इथे प्रॉपर मी तुमच्यासोबत इथे शेअर करते। तर 2 पिशव्या चीकचे होते, म्हणजे मे बी 1 लिटर चीक होता आणि त्याच्यानंतर तिने बरोबर अंदाजे 1 लिटर दूध ॲड केलं आहे। गाईचं चीक होतं, गाईच्या दुधाचं, आणि गाईचंच दूध इथे कच्चं तिने ॲड केलं आहे। तर तिने सेम प्रमाणात चीक आणि दूध घेतलं आहे। त्याच्यानंतर अंदाजे तिने गूळ घेतला आहे। इथे तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता, पण आम्ही इथे गूळ किसून घेतला आहे। मग ते किसलेला गूळ त्या दुधात आणि चिकामध्ये ह्या टोपामध्ये मिक्स केला। गूळ चांगला वितळल्यानंतर त्यामध्ये इलायचीची पूड टाकली आहे, तीही अंदाजे टाकली 1 चमचा। त्याच्यानंतर त्याला स्टीम दिलाय कुकरमध्ये, ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे सर्व मिक्स वगैरे करून कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे, खाली स्टँड ठेवला आणि कुकरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ॲड करून कुकर लावला होता 40 मिनिट्ससाठी। तर ते लावले गॅसला आणि ते वातावरण तुम्ही बघत आहात, एवढं पावसाळी झालं होतं कारण की पुण्यामध्ये अक्षरशः पावसाळा सुरू झाला असं समजू शकता। एवढं थंड आहे आणि वातावरण सतत पावसाचंच आहे। मुंबईमध्ये भरपूर गरम होते, पण पुण्यामध्ये मस्त असं थंड वातावरण आहे। आणि आता हे फक्त मी तुमच्यासोबत इथे मी वातावरण शेअर करते आणि त्याच्यापुढे खूप जोराचा पाऊससुद्धा पडला होता। तर इथे 40 मिनिट झाले आहे मोनाने मला सांगितलेलं। त्याच्यानंतर मग तिने गॅस वगैरे बंद केला। कुकर थंड झाल्यानंतर कुकरमधून आम्ही हे भांडं काढलं आहे आणि ना लगेच हे करायचं नाही आहे, कापायचं नाही आहे कारण की ते गरम आहे अजून, त्याला प्रॉपर असं थंड करायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरती थंड करायचं। त्याच्यानंतर त्याला चांगलं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे चांगलं थंड झाल्यानंतरच मजा येते। तर आता आम्ही फक्त चेक करत आहोत। त्याच्यानंतर आम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि इथे संध्याकाळची वेळ झाली आहे, 7 वाजून गेले होते आसपास। तिथे आम्ही सर्वजण तयार झालो आहोत आणि इथे निघालो आम्ही गार्डनला जायला। तर मोनाच्या घराच्या अगदी जवळच एक मोठं असं गार्डन आहे। ती म्हणते की खूप छान गार्डन आहे, गुगलला वगैरे सुद्धा ते आहे, त्याचे सेलिब्रिटीसुद्धा त्या गार्डनमध्ये आले। मे बी श्रद्धा कपूरने काही ते उद्घाटन केलं होतं असं ती म्हणत होती। तर मी म्हटलं चला आपण पण जाऊया त्या गार्डनमध्ये काय आहे तिथे बघून घेऊया। तर मस्त असं मोठं गार्डन आहे। तर मग चला पुढे मी ते गार्डन तुमच्यासोबत शेअर करते। यशवंतराव चव्हाण उद्यान। ए मोना, ती पुढे बाई चालली सेम तूच वाटलीस मला, ते बघ केस पण भेटलं ग फायनली मोना आतमध्ये यायला। काय ओवी ह्याच्यावरती चढलेलो, जा जा तुझा फेस दाखव, आपण तुझा व्हिडिओ करू।
थांब पहिला त्यांचं होऊ दे. इथे आम्ही आतमध्ये जाणार आहोत शो बघण्यासाठी, पण 10 मिनिट्स वेटिंगवरती आहोत, त्याच्यामुळे मग पुढे कंटिन्यू करतो. 10 मिनटं आहेत. 10 मिनटामध्ये थोडंसं हे पार्क फिरून घेऊया. इथे योगा करण्यासाठी स्पेस आहे. ओवी ओवी रुंजी आणि का पळू नका. ओवी पळायचं नाही. इथे हा व्यायामचा झोन आहे, इथे जाऊया. आई इथे फिरूया. आई इथे फिरून येऊया. चल ती लोक आहेत तिकडे. ये रुंजी, मम्मा जाऊन येते पुढे. चल आई. हे बस टुरिस्ट सुद्धा येतात व्हिडिओज फोटो काढायला. ये काय ग. हो ग. हा ना, उजेडमध्ये फोटो छान येतात. पावसामुळे तर आपण कॅन्सल केला. पाऊस मगाशी केवढा पडला. ग्रीनरी आहे पुन्हा, झाड ग्रीनरी. हा ते बघ तिथे ताज वगैरे. चल तिकडे एंटर करूया. ती म्हणून इथून नाही. चल फिरून येऊया. किती मोठा एरिया आहे हा. हो ताई, कीर्ती मी सर्वजण तर होतो. आई ते पाणी आहे ग, हळू चालावं लागेल. हां कसं गेलेलं इथूनच ना. हळू चल. हां पाणी. मला काय, मी शूज घातले. तू काय घातलं. तू चप्पल घातली आहे. हे बघा मस्त असं हे ताजमहल. हे आहे ताजमहल. तसं झालं. एवढा मोठा पाईप. आम्ही थोडंसं 4-5 वाजता जर आलो असतो ना तर लुक भारी आला असता, व्हिडिओसुद्धा भारी बनली असती. पण ना नेमकं 5 वाजताच पाऊस पडला पुण्यामध्ये भरपूर जोराचा, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पोस्टपोन केलं. ॲक्च्युली मोस्टली कॅन्सलमध्येच होतं, पण नंतर आम्ही प्लॅन केला. आम्ही जरा फोटोज काढून घेते. हे पिरामिड आहेत, ताजमहलच्या समोर पिरामिड इथे ठेवलेत. तर इथे मी सुरुवातीला सांगितलं ना, आम्ही 10 मिनटासाठी वेटिंगला होतो, त्याच्यानंतर आम्ही गार्डन फिरून आलो. तर इथे 10 मिनटासाठी इथे हा शो असतो. तर इथे गॉगल्ससुद्धा दिले होते. 3D मूवी इथे शो करत होते. तर खूप मस्त असं 10 मिनटाचा शो आहे. तर ते मी व्हिडिओ केला, पण व्हिडिओ काय बरोबर आला नाही, त्याच्यामुळे मी इथं फक्त तुमच्यासोबत व्हॉईस शेअर करते. अलिबाबाची ही स्टोरी होती आणि खूप मस्त होती बघण्यामध्ये, पण इथे ते सगळं काय दिसणार नाही आहे. फक्त मी तुमच्यासोबत आवाज शेअर करते. A magic carpet. I need this to laughing in the face of death. Alibaba determined to get the man. स्टोरी सेम नहीं है. स्टोरी सेम नहीं. अनिका घाबरली तू? नाही अनिका नाही घाबरली. हो तू माझा हात तो सोडला बाई, तू तर बिंदास आहेस. चला 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 ह्याच्यासोबत फोटो काढ. हा बा असं ग्रीनरी बघ इथे बघ. रुंजी इथे उभी राहा सोबत. चल रुंजी ओबी 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 ओबी. आई बोलली हळू चाल. ती हळू चालते. मग फास्ट कशी चालतेस ओबी तू? आयफेल टॉवर. आयफेल टॉवर आहे हा. ह्याची सर्व डिटेल इथे दिली आहे. स्थळ पॅरिस शहर फ्रान्समधलं आहे. थांब काय नाव दिले? हा आयफेल टॉवर. नाही बघ
आतमध्ये एंटर करायला नाही आहे, सर्व डिटेल इथे दिली आहे, फक्त फोटोज काढू शकतो. चल, दिवसा खूप भारी दिसलं असतं ग. चल इथून असं जाऊया. नको आई, तिथे जाऊया. चल तिथे जाऊया. ओबी व्हिडिओ चालू केला, व्हिडिओ चालू केला मी आता. प्रत्येकाचं हे बघ, हे का चल काढ. नको मगाशी काढलेलंच ना. हो चल मग आता इथं आपण निघूया. सोन्या आता नको, आता मोना आता आपली वाट बघते ना. अरे ऑटो करायचे. ये रुंजी चल बाळा. त्या मैदानातून निघालो आणि डायरेक्टली ऑटो करून सारसबागच्या बरोबर समोरच्या रोडला आलो आहोत. तर आधी पाणीपुरीचा वगैरे नाश्ता करून घेतो. मस्त पोटभर नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही निघालो प्रॉपर असं सारसबागच्या आतमध्ये. तिथे असं मस्त असं मेळा वगैरे लागला होता, तर ते पुढे मी शेअर करते तुमच्यासोबत. ते त्याआधी इथे आम्ही भेलपुरी, दहीपुरी, हे सगळं पाणीपुरी सगळं नाश्ता करून घेतो. आणि अगदीच त्या स्टॉलच्या बाजूलाच हे मोठं असं मंदिर होतं शंकराचं. तर मोहिनी बोलली आपण एकदा इथे पहिलं दर्शन घेऊया. आई उचल तिला पण, आता मला येऊन लाग. हे घे पकड, तिला पण उचल ना. भाई मी उचलू, तिने उचल, मी नाही, आत लावलं फक्त. चल बघा चालू. चल चल. श्री नर्मदेश्वर प्रसन्न. नर्मदेश्वर 8 वाजलेत. काय सांगायचं असतं मामा म्हणजे बाहेरच्या पडत. उभी उभी राहा तिथे, उभी राहा. पाया पडता, पाया पड. खाली बस, खाली बस, खाली बस. रुंजी फोटो काढ ना तुझा. नाही थांब, पडलेच होते. ऑरेंज कलर लावून म्हणजे दगडांनी श्री नावरी. ओम गणपते नमः. ओवी थांब. तीन उभा कर ग. जाय उभी राहा. मोना उभी राहा. हा हा जाऊ बाई. उन्हा होते तुला पण नाही होते. थांब थांब थांब. हे घे. आई ए रुंजी हळू सोन्या. हे काय आहे?
बाई, कुठे या लोकांना आणलं? मोना इकडे का आणलं? का ग? अगं माझ्या पोरी आहेत. नको, आम्हाला वाटलं की काय आई मुलींचा पकड, आई मुलींचा हात पकड. आई आई घोडा बाई वाकडं चालतोय. त्याला काय झालंय? घोड्याला काय झालंय वाकडं चालायला? आई ते घोडा किती वाकडं चालतोय. घोडा केवढा वाकडं चालत होता. हा बसतो. हो बसायचंच आहे आता घरी जाऊन. आता ऑलरेडी बाई मी तर खाल्ले ते पाणीपुरी. माझ्यात पोट नाही, माझ्या पोटात जागाच नाही. मोमोज मी रुंचीसाठी ऐकलं नंतर घेऊन जाईल तिला. आई आणि करा पकड. बंद आहे जम्पिंग चपक, बंद आहे. आपण फक्त फिरायला आलो. पाऊस पडला ना, दुपारी पाऊस पडला ना. कुठे? हा चालतंय. कुठं ग? अच्छा मंदिर, ते मंदिरचं तिकडे. आई तिला आत घे. आई तू गाड्या बघ. ए मोना तू आणि मागे टेकून बस आणि मस्ती नाही करायची. घाबरू नको, शांत बस. पकड पकडून बस. हो हळू चालू. हा सर पोरं छोटी आहेत. जत्रेतून घरी आली आणि त्याच्यानंतर मी जेवले वगैरे. त्याच्यानंतर ना इथे जे तुमच्यासोबत दुपारी जी ही स्वीट डिश मी शेअर केली होती त्याची रेसिपी, तर हे मी तुम्हाला बोलले ते चांगलं फ्रीजमध्ये थंड करून खायचं. तर हे आम्ही दुपारी थंड करून आता मी रात्री खात आहे. तर ह्याचे असे मस्त असे काप करून घेते. थंड केल्यामुळे ह्याचे मस्त अशा वड्या पडतात. आणि ह्याचा बघा तुम्हाला एक पीस मी तोडून दाखवते, स्पूननीच तोडून दाखवते. तर मस्त असा 6 भाग निघाला आहे, एक छोटासा तुकडा. तर खूप टेस्टी झालेला. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा. आता हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे म्हणजे संडे. तर संडेला ना मी सॅटर्डेला हे पीठ रेडी करून ठेवलं होतं. तर हे फक्त उडीद डाळ आहे, त्याच्यामध्ये त्याला 2-3 तास भिजवलं, त्याचं पीठ रेडी केलं आणि मिक्सरला लावताना त्यामध्ये जिरं, मिरची आणि अद्रक ॲड केलं होतं आणि थोडंसं मीठ ॲड केलं होतं. तर हे पीठ पुन्हा रेडी झालं आहे. आणि आता मी इथे ना मेदूवडे बनवत होती. तर ही ट्रिक मी लास्ट टाइम पण मी बघितली होती आणि मी शेअरसुद्धा केली होती की ही जी चहाची जी गाळण असते ना त्याला अगदी थोडंसं पाण्यामध्ये डीप करून त्याच्यात हे असं पीठ ठेवायचं उलट्या साईडला आणि बोटाने त्याला थोडासा खड्डा करून घ्यायचा आणि ते त्या तेलामध्ये असं सोडायचं. तर पटकन सुटतं. पण आता बघा हे सेकंडवाला कसं पटकन सुटलं. फर्स्ट आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला की पाणी जे चाळणीमध्ये जर जास्त लागलं असेल ना तर ते पाणी जेव्हा तेलात पडतं तेव्हा ते तेल तडतडतं. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा दाखवताना थोडंसं ते आम्हाला थोडंसं लांब यायला लागलं. तर मी काही जास्त वडे बनवले नाही. मी म्हणजे एक 10-12 वडे बनवले. त्यानंतर डायरेक्टली छोटे गोळेच करून घेतले कारण की वडे बनवायला खूप वेळ लागत होता. तर मी फटाफट हे 10-12च वडे बनवले असेल प्रॉपर असे मेदू वडेसारखे. त्याच्यानंतर मग मी छोटे गोळे केले आहेत ते मी करून घेतले, ते मी पुढे दाखवते. तर आता हा मेंदू वडा आणि मस्त अशी ग्रीन चटणीची बाजूला तयारी चालू आहे. वडे बनल्यानंतर त्याला त्या चटणीला मिक्सरला लावायचं आहे. तर मग आता ते नाश्ता वगैरे करून घेतो.
तर इथे आम्ही निघालो आहोत पुण्याहून. नाश्ता केल्यानंतर काहीच व्हिडिओ केली नाही, कारण की बॅग वगैरे भरायचे होते, भरपूर काम बाकी होतं. मग पुढे काही व्हिडिओज केली नाही. मग आता निघालो आहोत प्रॉपर असं मोनाला बाय केलं, ऑटोमध्ये बसलो. मग स्वारगेटच्या एस टी स्टँडकडे आलो आणि बससाठी सुद्धा खूप मोठी लाईन होती. कसं बस ती लाईन पार केली, तिकीट मिळाली आणि इथे आम्ही मस्त असं चौघी 4 सीटवरती बसलो आहोत. तर मग आता इथे प्रवास सुरू झाला आहे मुंबईला जाण्यासाठी. आणि हा जो मोठा ब्रिज आहे अटल सेतू असं या ब्रिजचं नाव आहे. आम्ही जाताना सुद्धा ह्याच ब्रिजने गेलो होतो, त्या जेणेकरून आमचा प्रवास खूप लवकर झाला मुंबई टू पुणे. आणि पुन्हा पुणे टू मुंबई आमचा प्रवास ह्याच ब्रिजवरून चालू आहे. ही दादर टू स्वारगेट डायरेक्ट अशी बस आहे, मध्ये कोणता जास्त स्टॉप घेत नाही, त्याच्यामुळे प्रवाससुद्धा लवकर होतो. तर मग आता इथे मुंबईला पोचलो आम्ही 8 वाजता संध्याकाळी. 4 वाजताची गाडी निघाली होती आमची प्रॉपर, ती आम्हाला मुंबईला आम्ही 8 वाजता पोचलो. तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते, पुढे काही शूट केला नाही, डायरेक्टली आम्ही घरी गेलो होतो. तिथे हा कॅमेरा ओबी फिरवत आहे आणि मग मी व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आतासाठी बाय बाय.